गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक घरात बाप्पा विराजमान. लक्ष वेधून घेणारा देखावा जुन्या रूढी प्रथा परंपरांना देखाव्यातून दिलाय नवा उजाडा. वर्ध्यात ग्रामीण भागातील घराचा देखावा साकारत पर्यावरणपूरक घरात बाप्पांना विराजमान केले. वर्धाच्या सिंदीमेघी भागात अविनाश कोल्हे यांनी हा सुरेख देखावा आपल्या घरात साकारला आहे. माती आणि कवेलूपासून घर तयार करत त्याला सारवण करण्यात आले. अगदी ग्रामीण घराची आठवण करून देणाऱ्या या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोप पावत चाललेली मातीची चूल, जुनी पितळीची भांडी, दळायचे जाते, मुसळ, कंदील आणि पारंपरिक वारली पेंटिंग हे देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात जुन्या काळात मातीचे घरे असायची, सकाळच्या ओव्यागात जात्यावर दळण दळले जायचे आणि मातीच्या चुलीवर शिजणारे अन्न माता अन्नपूर्णेच्या भोजनाचे समाधान मिळवून देणारे ठरायचे. काहीसे असेच रूप या देखाव्यातून साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मातीच्या घरात भिंतीवर अडकवलेली पितळीची भांडी देखील तेवढीच लक्ष वेधून घेत आहेत. यात माखण खाणाऱ्या श्रीकृष्णाचं रूप दिलेल्या बाळ गणेशाची मूर्ती विराजमान केली गेली आहे. अत्यंत मेहनतीने आणि मनापासून तयार केलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी देखील नागरिक अविनाश कोल्हे यांच्या घरी भेट देत आहेत. पर्यावरण राखा. ग्रामीण जुन्या चांगली रूढी प्रथा परंपरा टिकल्या पाहिजे असाच प्रयत्न या सजावट आणि देखाव्यातून करण्यात आला आहे. शुभम कोल्हे, अविनाश कोल्हे वडील आणि आई अर्चना अविनाश कोल्हे हे कुटुंब दरवर्षी अशा प्रकारची सजावट करीत आनंद मिळवत आहे. आमच्याकडे गणपती आहे. आम्ही आज म्हणजे जुन्या पद्धतीचं घर कसं तयार राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा सीन तयार केला आहे. त्याच्यामध्ये कसं हे आपले पितळचे भांडे नष्ट होऊन राहिले ना, म्हणजे खेड्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये सुद्धा नाहीये आणि आहे त्यांच्याकडे कसे जमा करून पोत्यामध्ये भरून ठेवले. तर आज आमची अच्छी इच्छा होती का एक जुन्या पद्धतीचं घर दाखवायचं आणि त्याच्यामध्ये आपले पितळचे भांडे किंवा आपले जुने हे जात वळवंटा पाटा तो सुद्धा नाही ठेवला मी, पण ठेवणार होती. आणि उखळ मुसळ आणि पायली ती काडी आहे जुन्या पद्धतीची. ते म्हणजे बा आज लोकांच्या मनात कसं यावं बा आपल्या म्हणजे नाही बा आपण तर आज नवीन घेऊन चालत आहे, पण हे जुनं तरी आपल्या घरी टिकून राहिलं पाहिजे असं काही नाही काही म्हणजे त्याच्यासाठी हे आम्ही मनामध्ये घेऊन हे उभं केलं आहे. म्हणजे कसं काय याच्यामध्ये आम्ही माती शेण त्यांनी हे सगळं काही तयार केलं आहे आणि पितळचे भांडे म्हणजे होते आपल्याकडेच होते ते सगळे घासघूस करून आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. चूल ही एक आपली लक्ष्मी आहे, घराची लक्ष्मी आहे. घरामध्ये चुलीचं खूप महत्व आहे. अन्नपूर्णा म्हणून तिला मानल्या जाते चुलीला. आणि त्याच्यामध्ये आता कसं आहे, आता गॅस असल्यामुळे आपण चुलीचा प्रयत्न खूप कमी करते. चुलीवरचं अन्न कसं रुचकर लागत होतं गॅसवरचं आणि आपल्या शरीरात किती हे होऊन राहिला म्हणजे चुलीवरचं अन्न आपण जेवण करत नाही, गॅसवरचं अन्न आपण खातो. तर त्याच्यामुळे आता तरी एक तरी घरामध्ये चूल असावी मातीची आपल्या याच्यासाठी म्हणून आपल्या घरामध्ये मी ठेवली आहे. हो असं स्वरूप आहे. कारण आम्ही आमच्या आजीकडे पाहिलं होते असं आणि हे होतेच माझ्याकडे माझ्या सासूबाईचे भांडे ते आम्ही ठेवले आहे. तर ते येते कसं केलं काय केलं कशी आयडिया घेतली तुम्ही. तर हे आयडिया म्हणजे आपल्याला जुनं घर दाखवायचं होतं आपल्या घरामध्ये. तर एवढ्या मोठ्या घरात तुम्ही असं कसं तयार केलं तर त्यांना वाटते आश्चर्य थोडं का घरामध्ये एवढ्या स्लॅबच्या घरात एवढ्या मोठ्या पोर्च मध्ये तुम्ही हॉलमध्ये एवढं घर केलं तर कसं केलं तर हे सगळं तर तुम्हाला म्हणजे त्रास होत असं म्हणजे आम्हाला काही त्रास होत नाही. आम्ही करायला लागलो तर आमच्या मनामध्ये उत्सव आणि आम्ही गणपतीचं हे सगळं काही करत असते. त्या पूजा अर्चना होते. आमच्या आजूबाजूचे लोक आरतीला येतात सगळे म्हणजे आमचे 4-5 घर आहेत ते सगळे उत्सवानेच येते आमच्या घरी आणि पाहुणे पण येतात तर ते आमच्या घरी उत्सवाने येत असते. आणि खरं म्हणजे जेवाच्या कारणाने नाही जेवण करायला यावा असं कारण हे सगळं डेकोरेशन पाहायला येते आमच्याकडे. डेकोरेशन ते म्हणजे सगळ्यांना सांगतात की नाही कोल्हेकडे डेकोरेशन राहते ते 1 नंबर राहते छान राहते असे म्हणजे. आणि आम्हाला सांगते का तुम्ही का बरं देत नाही टीव्हीवर, तुम्ही का बरं असं करत नाही ते वगैरे. आता माझ्या मोठ्या मुलांना वेळ नाही राहत तो त्याची आयडिया सगळी त्यांचीच राहते. शुभमची आयडिया तो सांगते मग त्याचे बाबा तो लहान भाऊ आणि मी असं आम्ही सगळे मिळून हे करत असतो सगळं.